पहिली प्रायोरिटी म्हणजे आपलं जे हे बदलापूर आहे हे भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे. आपल्या नगरपालिकेचा कार्यभार आहे तो पूर्ण पारदर्शक ठेवणार आहे. ज्या ज्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे नगरपालिकेकडून तो तो एक एक रुपया कुठे वापरला जातोय हे सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तसेच इतरही आणखीन कामं आहेत की जी स्टेशन म्हणजे आपल्या प्रभागातील शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाऊल उचललं जाणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत महत्त्वाचं पाऊल उचललं जाणार आहे. तसेच जो आपला पूर्व पश्चिम कार्मेल स्कूलच्या इथला जो ब्रिज आहे कार्मेल स्कूल ते तलाव हा जो ब्रिज आहे ह्याच्यासाठी प्राधान्याने मी काम करणार आहे. तसेच येथील मुख्य चौकांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण आपल्या बदलापूरमधले प्रमुख जे चौक आहेत त्यांच्यासाठी काम करणार आहे. बदलापुरातील 600 फूट उंच क्षेत्रफळ असलेल्या सदनिका नागरिकांनी घरपट्टी 50% सर्वसाधारण कर कमी करून नागरिकांना दिलासा देणार अशी शासकीयमध्ये 50% सवलत नागरिकांना मिळवून देणार आहे. त्याच्यासाठी राज्य सरकारची या बाबतीत चर्चा करून ठोस पावले उचलली जाणार आहेत. तसेच ऑनलाईन संगणक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी जास्त करून काम करणार आहे. कारण काय आता हे टेक्निकल युग आहे. सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत आहेत. तर नगरपालिकेच्या पण बऱ्याचशा गोष्टी पारदर्शकतेने ऑनलाईन होतील ह्याच्यासाठी जास्त करून मी काम करणार आहे. आपलं बदलापूर हे मुंबईपासून भरपूर लांब आहे. आपल्याकडे मेट्रो 14 मंजूर झालेली आहे पण त्याचं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपली ही मध्य रेल्वेच आपल्यासाठी जीवनवाहिनी आहे. आणि या जीवनवाहिनीतून शेकडो प्रवासी मुंबईपर्यंत कामानिमित्त जात असतात आणि त्याच्यासाठी त्यांचा प्रवास सुखकर व्हावा ह्याच्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्यांना आभार प्रदर्शन त्यांचे धन्यवाद द्यायला गेली होती की त्यांनी खूप मोठा विश्वास माझ्यावर दाखवला आणि मला या नगराध्यक्षपदी रुजू केले. त्यांनी मला भरघोस मतदान केलंय. तर त्यांच्या समस्यांमध्ये पहिलं प्राधान्य असणार आहे 15 डब्याची गाडी बदलापूरमध्ये लवकरात लवकर यावी. स्टेशन परिसराची शौचालयाची स्टेशनच्या स्वच्छता व्हावी ह्याच्यासाठी आम्ही स्टेशन मास्टरची भेट घेतली आणि बऱ्याचशा अशा गोष्टींवर चर्चा केली. तसेच तिथे बोर्ड लावण्यासाठी मी त्यांना सांगितलं की स्वच्छता राखण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त जाहिरात करून भले जर आपल्याला थोडा दंड जर उभारायची वेळ आली तर ती सुद्धा आपण उभारू. कारण काय वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना दंड आकारल्याने त्यांच्यामध्ये शिस्त एक लागलेली आहे. तशी स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा आपण तसंच केलं तर लोकांमध्ये एक शिस्त लागेल आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी लोकांकडून पण आपल्याला मदत होईल. लवकरच आम्ही प्रत्येक विभागाकडची सगळी माहिती पूर्ण घेऊन त्या प्रत्येक विभागामध्ये काय काय त्रुटी झालेल्या आहेत राहिलेल्या आहेत त्या सगळ्या करून प्रत्येक गोष्टीचा अहवाल मी मागून घेईन आणि त्याच्यावर निर्णय घेईन. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.